छत्री घ्यायची की रेनकोट ठरलं नाही, पहिल्यांदा पाऊस तर पडू द्या. काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. काँग्रेस बुडतं जहाज, त्यात कुणीही पाय ठेवणार नाही. पवार गट आणि काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा दावा. पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला मजबूत करावं, संजय राऊतांचा सल्ला. संजय राऊतांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नाराज. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. वारंवार विलिनीकरणाची भूमिका मांडल्यानं नाराजी. अमरावतीमध्ये काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख आजारपणाच्या नावाखाली मॅनेज झाल्याचा आरोप. जळगाव विधान परिषदेचा तिढा कायम. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये संघर्ष. उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांमधला वाद टोकाला. विधान परिषदेमध्ये उत्तम जानकरांचा महायुतीला पाठिंबा. अमरावती विधान परिषदेनिमित्तानं कट्टर राजकीय वैरी एकत्र. भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट. आमदार रोहित पवारांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी. कितीही अडथळे आणले तरी थांबणार नसल्याचा इशारा. अल निनोचा प्रभाव पाहून टास्क फोर्स तयार. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पाऊस कमी पडणार, त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे? 70 दिवस उलटूनही पोलिसांना कल्पना खरात सापडेना. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती. शिर्डीतील प्रसादाच्या दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब. सर्व प्रसादाच्या पॅकेट्सवर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर एफडीएनं घेतली होती दखल. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन तिकीट गैरव्यवहार. मुख्य संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. नाशिक टीसीएस कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावर पुढची सुनावणी 19 जूनला. इतर 2 आरोपींच्या जामीन अर्जांवर 19 जूनला सुनावणी. अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंनी दिलं दान. 6.5 फुटांचा डेरा आणि 13 फूट उंचीचा कळस. नाफेडला कांदा द्यायला शेतकऱ्यांचा नकार. नाफेडमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर, पण कांद्याचा बाजारभाव 2000 रुपयांच्या घरात. राज्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढणार. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मान्सूनची वाटचाल संथ गतीनं सुरू. परीक्षा केंद्रावर अत्यावश्यक सुविधा पुरवा. आगामी नीट परीक्षेसाठी महत्त्वाचे नियम. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राज्यात अन्न आणि औषध विभागाची धडक कारवाई. बुलढाण्यातल्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा, तर कांदिवलीत भेसळयुक्त कुल्फीचा मोठा साठा जप्त. सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाची 2 मुलांसह पत्नीला संपवून आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये थेट चाकू हल्ला. सीएसएमटी खोपोली लोकलच्या लगेज डब्यातली घटना. 2 आरोपींना अटक, 1 जण फरार. औरंगजेबाची कबर कोण हटवणार, बघून घेईन. संभाजीनगरच्या अजबनगर भागात व्यक्तीकडून दहशत. मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीनं केली शिवीगाळ. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं. तर हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवरही गुन्हा. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवले. उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती. नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द.